आता बघूयात विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी। गणपतीच्या स्वागतासाठी लाखो चाकरमानी कोकणात। गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325हून अधिकच्या फेऱ्या सुरू। गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। गणपती स्पेशल गाड्या 4.5 तास उशिराने धावतायत। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा। गणेशोत्सवानिमित्त नागपूर पोलीस प्रशासन सज्ज। शहरात 1400 मंडळांची स्थापना। 6000 पोलिसांचा बंदोबस्त राहणार। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन। रोजगार हमी योजनेतील मस्टर निघत नसल्यानं शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा। नाशिकमध्ये व्यापाऱ्यांचं 7 ते 8 हजार रुपये असलेलं पाकिट चोरट्यानं लंपास केलं। द्वारका परिसरात पाकिट चोरताना चोर सीसीटीव्हीमध्ये कैद। नाशिकच्या सरदार चौक मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन। ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात बाप्पांचं आगमन। कराडमध्ये गणेशोत्सव आणि ईद-ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक। डॉल्बी बंदीचा निर्णय घेण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांचं आवाहन। पुण्यात रस्ता अडवून गणेश मूर्ती विक्रीचं दुकान थाटणाऱ्या 226 व्यावसायिकांना महापालिकेच्या नोटीस। सर्वाधिक 34 नोटीस सिंहगड क्षेत्रीय कार्यालयानं दिल्या। कन्नड तालुक्यातील सीता नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्वक शाळेचा पुरस्कार। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरव।